सर, पाचोरा नगरीत तुमचं पुन्हा एकदा स्वागत. या भागात तुम्ही खूप पॉप्युलर झाले. त्यासह सगळ्या पालकांमध्ये तुम्ही जो एक अवेअरनेस वाढवला आहे, मुलींमध्ये वाढवला आहे आणि आजही घराघरात तुमचं नाव पोचलंय. एका सांस्कृतिक परिवारात, एक सभ्य परिवारात तुमचं जे नाव पोचलं आहे आणि या प्रकारचा सगळा अवेअरनेस तुम्ही जो समाजात पसरवतायत. पण हीच अवेअरनेस आपल्याला या यंग होणाऱ्या मुलांबाबतीत, म्हणजे मुलांच्या मेल या बाबतीत तुम्ही काय सांगाल? यांच्यात काय, कशी अवेअरनेस पसरली पाहिजे? यांनाही ती जाणीव आपल्या परिवाराबद्दल, आपल्या आई वडिलांबद्दल कशी झाली पाहिजे? अगदी खूप सुंदर पद्धतीनं ही जनजागृती सुरू आहे. आणि खरं तर आपण समाजाचा आरसा, म्हणजे समाज काय आहे हे आपण वृत्तपत्राच्या माध्यमातून अखंड राष्ट्रभर, आपण जगभर आपण दाखवतच आहात. खऱ्या अर्थानं व्याख्यानाची सुरुवातच असते माझ्या मुलांच्यावरून. आणि मुलांनाच मी सांगत असतो की बाबा, व्यसनमुक्ती म्हणजे व्यसन तुम्ही कुठल्याही प्रकारचं करू नका. माझ्या व्याख्यानाच्या माध्यमात जसा बाप त्यांना हक्काने ओरडतो, तसा मी त्यांना सांगत असतो, नालायकानं म्हणत असतो, हरामखोरानं म्हणत असतो. आणि त्यांना हेही सांगतो, जो आमच्या 3-3, 4-4 वर्षाच्या लेकीवर हात घालतो, त्यांच्यावर अत्याचार करतो, तो आमच्यासाठी हरामखोर आहे, नराधम आहे. आणि माझ्या लेकरांना, मुलांना मी हे सांगतो की आपण व्यसनाच्या विळख्यात, सोशल मीडियाचा जो विळखा आहे प्रचंड मोठा, मग ते फेसबुक असू दे, ते यूट्यूब असू दे, ते इन्स्टा असू दे, या विळख्यामध्ये आपण प्रचंड अडकलोय. कुठं तर कोणीतरी आम्हाला विमल खा म्हणून सांगतं, गुटखा खा म्हणून सांगतं, ऑनलाईन रमी खेळा म्हणून सांगतं. आणि या माध्यमात हा सुद्धा एक प्रचंड मोठा विळखा आहे. एक वेळ अजगराचा विळखा सुटेल, पण हा काटेरी विळखा नाही, हा खूप हवाहवासा वाटणारा विळखा आहे. आणि यात आपण पूर्णपणे आपली पिढी संपलेली आहे. तर मी मुलांना ते सांगतो, बाळांनो लक्षात घ्या, आम्हाला व्यसनाधीनच्या रस्त्यावरती आम्हाला तो रस्ता दाखवला जातो आणि आमच्या लेकी बाळांच्यावर हात घातला जातो. तर मुलांनी अगोदर सगळ्यात प्रथम स्वतःचं शरीर तुम्ही मजबूत असला पाहिजे, व्यायाम प्रचंड करता आला पाहिजे, शरीराला न्याय द्यायचा आहे, दुसरा आई वडिलांना न्याय द्यायचा आहे. आणि लक्षात घ्या, छत्रपतींची माते म्हणजे शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा दिला माझ्या राजानं. आणि नालायकांनो, आपण जर आपल्या लेकींना आपणच जर छेडत असेल, आपल्या लेकींचे आपणच तुकडे करत असेल, तर आपण खूप घसरलोय, आपण प्रचंड घसरलोय. एक म्हणजे व्यसनमुक्ती, पूर्णपणे निर्व्यसनी, दुसरं आपलं शरीर मजबूत, आणि तिसरं एक वेळ देवाला पाया नाही पडलं तर चालेल, पण आई बाप्पाच्या पाया पडायचं, मग घर सोडायचं. कारण जेव्हा गणपती बाप्पांना सांगितलं, बाबा तुम्हाला सर्वश्रेष्ठ ठरवायचं आहे, ब्रह्मांडाला जो सर्वप्रथम पेरी घालून येईल तो सर्वश्रेष्ठ. कार्तिकेय गेला ब्रह्मांडाकडे, पण गणपती बाप्पांना आई बाप्पाला फेरी घातली आणि त्यांच्या चरणावर जवळ बसला. म्हणजे अखंड ब्रह्मांड आई बाप्पाच्या चरणी आहे. त्या गणपती बाप्पाचे 7 दिवस आम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचतो, पण बाप्पाचे विचार घेऊन नाचतो का? प्रत्येक यंग पिढीनं, तरुण पोरानं आपलं कर्तव्य आहे, आपली लेक घरातून सुरक्षित कॉलेजपर्यंत आली पाहिजे आणि तिथून ती सुरक्षित घरी गेली पाहिजे. याची जबाबदारी आमच्या तरुण पिढीने घ्यायची. आणि मी तेच सांगत असतो, मी लेकींना खूप कमी ओरडतो, पण माझ्या लेकरांना प्रचंड मी ओरडतो. त्यांचा रोष आहे माझ्यावरती, सर तुम्ही आम्हाला कुत्रा म्हणता, हरामखोर म्हणता, पण त्यांच्या भल्यासाठी. त्यामुळे प्रत्येक लेकरांना लक्षात ठेवायचं आहे, शरीर, मान, आईबाप, राष्ट्र, धर्म आणि महामानव सर्वप्रथम. थँक्यू सर.